अकोट नगर परिषदेने अकोला नाका ते खानापूर वेस कालंका चौकापर्यंत रस्त्याचं काँक्रिटीकरण केलं। रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याने भ्रष्ट कारभाराचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे। काँक्रिटीकरण केल्यानंतर काही दिवसातच या रस्त्याला तडे गेले, रस्ता उखडला। दुतर्फा टाकण्यात आलेले प्लेविंग ब्लॉक्स देखील दबायला सुरुवात झाली आहे। याबद्दल स्थानिक नागरिकांनी तक्रारी नोंदवल्या होत्या। या रस्त्याच्या बांधकामामध्ये पालिका पदाधिकारी तसंच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीही दुर्लक्ष केलं, त्यामुळे पुन्हा रस्ता बांधकाम करून घेण्याची नामुष्की ओढवली आहे। सध्या या रस्त्याची पुन्हा वरवर डागडुजी सुरू आहे। अकोट नगर परिषदेमध्ये निविदा मंजूर केल्यानंतर अंदाजपत्रकानुसार कामं होतात की नाही, दर्जा योग्य आहे की नाही याकडे नगराध्यक्ष, नगरसेवक, अधिकारी यांनी लक्ष द्यायला पाहिजे। परंतु काही नगरसेवक कंत्राटदाराच्या नावावर कामं घेऊन स्वतःच ठेकेदार बनल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष केलं जात आहे। परिणामी कामं निकृष्ट दर्जाची होत आहेत। विकासाची कामे दर्जेदार व्हावे याकडे लक्ष दिलं जात नसल्याने अनेक कामात नगरसेवकांची भागीदारी आहे की काय अशी चर्चा शहरात होते आहे। नगर परिषदेमध्ये भाजपाची एक हाती सत्ता असताना विकास कामाकरता कोट्यवधी रुपये दिले असतानाही त्या निधीचा योग्य विनियोग झाला का? झाला असेल तर निकृष्ट दर्जाचं काम कसं झालं याच्या तपासणीकरता नगर परिषदेअंतर्गत केलेल्या कामाचं ऑडिट करणं गरजेचं झालं आहे। सारंग कराळे, विदर्भ न्यूज, अकोट।